श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकट काल इसवी सन 1856 ते 1878। महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते। श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात। गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले, अशीही बऱ्याच भक्तांची भावना आहे। मी नरसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींच्या तोंडाचे उद्गार ते नरसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात। विविध ठिकाणी स्वामी विविध नावाने वावरले। विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्री शैलम जवळील कर्दळी वनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे। तेथून त्यांनी असे तो हिमाचल भ्रमण केले। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली। त्यानंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरात आले। त्यानंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले। भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीचे दुःखमुक्त करून कार्यरत केले। इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले। इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासविले। प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करत असतात, अनंत काळापर्यंत करीत राहतील अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा व धारणा आहे। श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्य नाम संवंतर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यान्ह काळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली। श्री स्वामीचे परमशिष्य सोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले। श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते। भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे। कोणाला श्री विठू माऊलीच्या स्वरूपात त्यांचे दर्शन घडले, तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कुणाला भगवती देवीच्या स्वरूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत, अशीही भक्तांची धारणा आहे। श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संप्रदाय दत्त संप्रदाय, भाषा मराठी, कार्य महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार, प्रसिद्ध प्रवचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, संबंधित तीर्थक्षेत्र अक्कलकोट आणि गाणगापूर।